सहचरांचे कटाक्ष धारण करणारे आणि सदैव वृंदावनामध्ये निवास करणारे आणि ब्रजवासियांशी लीला करण्यात अत्यधिक अनुरक्त असणारे तेच श्री जगन्नाथ देव माझ्या नेत्रमार्गाचे प्रतीक होऊ दे। महासागराच्या काठी सोन्याप्रमाणे सुंदर असणाऱ्या नीलाचल पर्वताच्या शिखरावरती स्वतःच्या मंदिरात आपले थोरले बंधू बलशाली बलराम दादांबरोबर ती मध्यभागी सुभद्रेसह विराजमान आहेत। समस्त देवी देवतांना आपल्या सेवेची संधी देणारे ते श्री जगन्नाथ देव माझ्या नेत्रांचे पथिक होऊ देत। ते अत्यंत कृपाळू आहेत, जलधर मेघाप्रमाणे सुंदर आहेत। रमादेवी आणि सरस्वतींबरोबर ते विहार करतात। त्यांचे श्रीमुख उमलणाऱ्या निर्मळ कमला समान आहे। ते देवेंद्राद्वारा पूजनीय आहेत, ज्यांचे दिव्य चरित्र श्रुतीशास्त्रांच्या शिरोभागात गायले जाते। ते श्री जगन्नाथ देव माझ्या नेत्रमार्गांचे प्रतीक होऊ दे। रथारूढ होऊन जात असता मार्गात ब्राह्मण समुदायाने केलेल्या स्तुतींच्या श्रवणाने त्यांच्या मनात दया उत्पन्न होते। ज्यांना दयेचे सागर व संपूर्ण जगताचे मित्र म्हणतात ते श्री जगन्नाथ देव माझ्या नेत्रमार्गाचे प्रतीक होऊ दे। ते मुकुटमणी स्वरूप परब्रह्म आहेत। त्यांचे दोन्ही नेत्र निळ्या कमळदळाप्रमाणे उमललेले आहेत। ते नीलाचलावरती निवास करतात। अनंत शेषांच्या शिरावरती ते आपले चरण ठेवतात। भक्ती रसाने ते आनंदी होतात आणि श्री राधिकेच्या श्रेष्ठ देहाला आलिंगन दिल्याने त्यांना सुख मिळते। ते श्री जगन्नाथ देव माझ्या नेत्र मार्गाचे प्रतीक होऊ दे। मी श्री जगन्नाथ देवांकडून राज्याची मागणी करीत नाही, सोन्याच्या रत्नांचे वैभव मागित नाही, की सर्वांना ज्यांची प्राप्ती करायची इच्छा आहे अशा सुंदर स्त्रियांची मला इच्छा नाही, परंतु ज्यांचे सुंदर लीला चरित्र श्री शंकर वेळोवेळी सतत गात असतात तेच श्री जगन्नाथ देव माझ्या मार्गाचे प्रतीक होऊ दे। हे सुरपते, आपण माझ्या अनित्य संसाराचे शीघ्र हरण करा। हे यादवपते, तुम्ही माझ्या पापांच्या राशींचे हरण करा। ज्यांनी केवळ दीन आणि अनाथांवरच आपल्या श्री चरणांना स्थापित करण्याचा निश्चय केला आहे तेच श्री जगन्नाथ देव माझ्या नेत्रमार्गांचे प्रतीक होऊ देत। आणि शेवटी म्हणलंय की जो मनुष्य पवित्र होऊन आणि आदरपूर्वक या पुण्यवान श्री जगन्नाथाष्टकाचे पठण करील तो सर्व पापातून मुक्त होऊन शुद्ध चित्त प्राप्त करून विष्णू लोकात जाईल। हरे कृष्ण। त्यामुळे आपण आता ठरवायचं, आपण आता जगन्नाथाष्टकम गायले, आता आपल्याला भगवंतांनी सांगितले, चैतन्य महाप्रभूंनी सांगितले की आपण कुठं जाणार आहोत, सर्वजण विष्णू लोकात। मग आपण कितीही पापी असू द्या, त्याच्यामुळे हे जगन्नाथाष्टकम स्वतः जगन्नाथांसोबत श्री चैतन्य महाप्रभू गायचे। जय राधा माधव जय कुंज बिहारी 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 जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ जय यशोदानंदन जय व्रजनंदन जय यशोदानंदन
जय यशोदानन्दन जय जय यमुना तीरवनचारि जय कुञ्ज बिहारी जय यमुना जय यमुना तीरवनचारि जय कुञ्ज बिहारी जय यमुना तीरवनचारि जय जय राधा माधव जय कुञ्ज बिहारी जय हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे
राधा गोविंद राधा गोविंद राधे जय जगन्नाथ जय जगन्नाथ बलदेव देव सुभद्रा निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल निताय गौर हरि बोल जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव नाम संकीर्तन की जय जगन्नाथ बलदेव सुत महारानी की ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम् वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापतकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितं हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण सर्वांचं खूप खूप धन्यवाद कारण तुमच्यामुळे जी सेवा मला भेटते त्याच्यामुळं तुमची सेवा करण्याची संधी मला मिळते आज आपण पाहणार आहोत आपण ज्यांच्या घरामध्ये बसलोय ते आपल्या सर्वांचे आराध्य जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी यांच्याविषयी थोडी चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूया हे जे जगन्नाथजी आहेत त्यांचं मंदिर कुठं आहे सध्या मुख्य मंदिर ओडिसा जगन्नाथपुरी मध्ये आहे आणि असं सांगितलं जातं की सत्ययुग त्रेतायुग आणि द्वापारयुग या प्रत्येक युगानुसार भगवंत अवतरित होतात अवतार धारण करतात तो
कोणासाठी? आपल्या सर्वांसाठी, भक्तांसाठी. आणि कोणाचा नाश करण्यासाठी? दुष्टांचा. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. तसं भगवंत सत्ययुगामध्ये अवतार घेतात श्री बद्रीनाथजींचा, बद्रीनारायण. आणि त्रेतायुगामध्ये ते अवतार घेतात कोणाचा? श्री रामांचा. आणि द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण. आणि कलियुगामध्ये श्री जगन्नाथ. आणि या 4 युगामध्ये हे जे भगवंतांचे 4 अवतार आहेत, तर शास्त्रामध्ये असं सांगतात की भगवंत आहेत हे सत्ययुगामध्ये जर त्यांनी स्नान केलं तर ते त्यांचे वस्त्र बदलण्यासाठी द्वापार युगामध्ये, आणि कलियुगामध्ये जगन्नाथपुरीमध्ये ते भोग स्वीकारतात आणि विश्राम करायला जातात ते रामेश्वरम. त्याच्यामुळे शास्त्रामध्ये खूप छान हे जे सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युगानुसार भगवंत अवतार घेतात त्यांची लीला पण खूप छान आहे. पण आपण ते लीला काय करत नाही? वाचत नाही, ऐकत नाही, कारण आपल्याला वेळ कमी आहे. आणि मग ही जी जगन्नाथपुरीमध्ये जे जगन्नाथ जी आहेत त्यांची रथयात्रा निघते, दरवर्षी निघते ना? निघते. ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला काय असतं? वारी असते. आणि कुठली यात्रा असते? पंढरपूरची यात्रा असते. तर त्या यात्रेच्या अगोदर बरोबर 9 दिवस आधी जगन्नाथपुरीची यात्रा जगन्नाथपुरीमध्ये निघते. ह्या काही गोष्टी आहेत त्या आपण स्वतःला काय करूया? माहिती करून ठेवूयात, आपल्या स्मरणामध्ये ठेवूयात की जगन्नाथपुरीची यात्रा कधी असते. आणि मग या ठिकाणी सांगितलेलं आहे की भगवंत आहेत हे जगाचे म्हणजेच ब्रह्मांडाचे काय आहेत? नाथ आहेत. आणि आपले सुद्धा ते कोण आहेत? नाथ आहेत. श्लोक आहे, प्रार्थना पण आहे. नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्याम जगन्नाथाय ते नमः. आता आपण पाहतो की भगवंत या जगन्नाथपुरीमध्ये स्वतः आहे. आणि मग जगन्नाथपुरीमध्ये भगवंत कधी आले, का आले, याच्याही शास्त्रांमध्ये खूप कथा आहे, मान्यता आहे त्यांना. कधी सांगितलं जातं की श्रीराम अवतारामध्ये त्यांनी ज्यावेळेस कोणाला बाण मारला होता? वालीला मारला होता. कोणाबरोबर युद्ध झालं होतं वालीचं? सुग्रीवजी बरोबर झालं होतं. आणि मग श्रीरामांनी जो बाण मारला होता आणि तो जो बाण मारल्याचं त्यांनी स्वतःवरती घेतलं होतं की काय? जगन्नाथपुरीमध्ये भगवंत ज्यावेळेस कलियुगाच्या प्रारंभी कृष्ण भगवंत निघून जातील त्याचं ते एक कारण आहे की भगवंतांच्या पायाला तेच वाली काय करतील? एका वेधाच्या रूपामध्ये भगवंतांच्या पायाला बाण मारतील आणि नंतर भगवंत धामाला निघून जातील. परंतु शास्त्रामध्ये असं सांगितलं की ज्यावेळेस पांडवांना हे समजतं त्यावेळेस पांडव काय करतात? त्यांच्या शरीराचं त्यांना अग्नी देतात असं सांगितलंय. आणि नंतर त्यांचं जे हृदय आहे कृष्ण भगवंतांचं ते जळत नाही, ते तसंच प्रज्वलित राहतं. आणि मग तो जो व्याध असतो तो घेऊन जातो आणि व्याधांचा राजा नीलाचल पर्वतावरती एका गुहेमध्ये ते ठेवतो. आणि तो निळा प्रकाश, निळी ज्योत त्या भगवंतांच्या हृदयामधून निघत असते आणि तो प्रकाश. आणि मग दुसरे एक सांगितलं आहे की भगवंत हे नील स्फटिक रूपामध्ये त्या गुहेमध्ये दर्शन देत असतात. तो व्याधांचा राजा असतो त्याला. आणि ते काय करतात? दररोज ते जे नीलाचल पर्वतावरती ती गुहा असते ती वरती असते आणि त्याचं जे राहण्याचं स्थान असतं ते खाली असतं.
वेळेपासून खाली. आणि मग रोज नित्य नियमाने तो काय करायचा, भगवंतांची पूजा अर्चा करण्यासाठी तो त्या नीलाचल पर्वतावरती जायचा. आणि ज्यावेळी तो माघारी यायचा त्यावेळेस त्याच्या अंगाचा सुगंध इतका छान यायचा की अरे लोकांनाही वाटायचं की हा रोज जातो कुठं, आणि आल्यानंतर याच्या अंगाचा एवढा सुगंध दिव्य कसा येतो. तर तो नीलाचल पर्वतावरती भगवंतांची आराधना करण्यासाठी, पूजा करण्यासाठी जायचा. आणि मग जगन्नाथपुरीचे राजे त्यांच्या स्वप्नामध्ये भगवंत आले आणि त्यांना सांगितले की मी या ठिकाणी नीलाचल पर्वतावरती आहे. परंतु शास्त्रामध्ये असं सांगितले की नीलाचल पर्वत आहे, परंतु तो कुठे आहे हे कोणालाही माहीत नाही. आणि मग तो नीलाचल पर्वत आहे तो शोधण्यासाठी इंद्रद्युम्न महाराज हे आपला जो विश्वासू सेवक आहे विद्यापती याला पाठवतात की तू जा आणि नीलाचल पर्वत कुठं आहे, भगवंत कोणत्या ठिकाणी गुहेमध्ये आहे त्याचा शोध घे. आणि मग ज्यावेळेस तो जातो तो त्याच्या बुद्धीचा उपयोग करतो आणि त्याच्या अगोदर राजा सैनिकांना सगळ्या ठिकाणी पाठवत असतो शोधण्यासाठी. परंतु त्या विद्यापतींना माहिती असतं की त्या व्यादाच्या त्या भागांमध्ये, जंगलामध्ये आणि नीलाचल पर्वतावरती भगवंत आहे. आणि मग तो त्या ठिकाणी नाव दिलं आहे शास्त्रामध्ये की सबल दीपक आश्रम, आणि या आश्रमामध्ये तो राहिला जातो विद्यापती. आणि हा जो सबरचा प्रमुख असतो त्याला एक मुलगी असते. आणि या विद्यापतीचा उद्देश काय, राजाने काय सांगितलं की तू काय कर, भगवंतांचा शोध घे, भगवंत कुठे आहेत बघ, कारण मला भगवंतांनी दृष्टांत दिला आहे स्वप्नामध्ये. आणि मग हा विद्यापती ज्यावेळेस त्या मुखियाच्या घरी जातो आणि मग त्याच्या मुलीशी लग्न करतो, कारण मुलगी सुंदर होती. परंतु उद्देश काय, भगवंतांना शोधायचा आहे त्याच्या मनामध्ये. मग काही दिवस राहिल्यानंतर त्यालाही समजतं की हा जो प्रमुख आहे हा भगवंतांची सेवा करायला जातो, परंतु आल्यानंतर मात्र त्याच्या शरीराचा खूप छान सुगंध येतो. आणि मग त्याने या विद्यापतींनी विचारलं की मलाही घेऊन जाल का भगवंतांच्या दर्शनाला. तर त्याने काय केला, नकार दिला की मी घेऊन जाणार नाही, कारण त्याला भीती वाटत होती जर कोणी दर्शन केलं तर भगवंतांचं दर्शन इतकं सुंदर आहे स्फटिक रूपामधलं, तर ते काय करतील, भगवंतांना घेऊन जातील, म्हणून त्याने नकार दिला. परंतु त्याच्या मुलीशी या विद्यापतीने लग्न केले असल्यामुळे तो काय करतो, त्या पत्नीला म्हणतो की अगं मला भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, मला घेऊन जाऊ देत की, त्यांना बोल तसं तुझ्या वडिलांना विनंती कर. मग आपल्या मुलीची विनंती कुठला वडील नाकारेल, म्हणून त्याने मान्य केलं. परंतु एक अट टाकली की तुझे डोळे आम्ही कापडाने काय करणार, बांधणार, म्हणजे नक्की कुठं आहे ते नीलाचल गुहा पर्वतावरची आणि त्या ठिकाणी भगवंत आहे हे परत त्याला कळू नये, म्हणून त्याचे डोळे बांधायचे ठरवलं. परंतु विद्यापती हा खूप हुशार होता बुद्धीने. त्याने आपल्या पत्नीकडून काय घेतले होते, थोड्याशा मोहरी घेतल्या होत्या आणि त्या मोहरी त्याने आपल्या जवळ घेतल्या आणि त्याचे डोळे बांधल्यानंतर काही अंतरावरून त्याने त्या मोहरी टाकायला सुरुवात केली. कारण ती मोहरी पावसाळ्याच्या दिवसामध्ये उगवणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणावरून मी मोहरी टाकत जाईल त्या नीलाचल पर्वतावरील गुहेपर्यंत त्या त्या ठिकाणचा मार्ग मला नंतर सापडणार आहे. माझे आता जरी डोळे बांधले असले तरी त्याचा उपयोग नंतर होईल, या उद्देशाने त्याने मोहरी घेतली होती आणि त्याचा उपयोग केला. आणि मग ज्यावेळेस नीलाचल पर्वतावरील गुहेवरती त्याला नेलं आणि त्याने त्याचे डोळे उघडल्यानंतर विद्यापतींनी ज्यावेळेस भगवंतांचं दर्शन घेतलं ते खूप नयन मनोरम्य असं दर्शन होतं. आणि मग त्यानंतर मग तो त्याचे डोळे परत बांधले गेले आणि परत त्याला माघारी आणलं गेलं आणि मग तो निघून गेला रुद्रप्रताप महाराजांकडं, प्रतापरुद्र महाराजांकडं. आणि मग त्यावेळेस महाराजांना सगळी हकीकत सांगितली विद्यापतींनी की असं असं आहे आणि त्या ठिकाणी भगवंत आहेत. आणि मग
प्रतापरुद्र महाराज आपली पूर्ण सैन्य घेऊन आणि विद्यापतींना घेऊन परत त्या ठिकाणी गेले. आणि मग त्यानंतर मग ज्यावेळेस भगवंतांनी सांगितलं होतं की तो जो प्रमुख आहे त्यांचं नाव मी सांगायचं विसरलो, विश्वावसू. तर विश्वावसूला भगवंतांनी सांगितलं होतं की जर कोणी माझ्या ठिकाणी दर्शनाला आले तर मी त्या ठिकाणून काय होणार, अंतर्धान पावणार. कारण कोण गेलं होतं दर्शनाला, विद्यापती. आणि विद्यापतीने दर्शन घेतल्यामुळे भगवंत अंतर्धान पावले. आणि राजा गेल्यावरती राजाला काही त्या ठिकाणी भगवंत दिसले नाहीत, म्हणून राजाला खूप वाईट वाटलं. आणि राजा परत माघारी आल्यानंतर भगवंतांनी परत राजाला दृष्टांत दिला की मी तुझी सेवा स्वीकारायला तयार आहे, परंतु मला काय नाही राहण्यासाठी, मंदिर नाही. तर तू काय कर, मंदिराची व्यवस्था कर. आणि मग राजाने काय केलं, खूप छान मंदिर बांधायची व्यवस्था केली. आणि मग मंदिराची व्यवस्था झाल्यानंतर मग पुन्हा भगवंत प्रतापरुद्र महाराजांच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की समुद्रावरती मी आहे आणि तू काय कर, मला घेऊन ये. तर समुद्रावरती भले मोठे दारू वृक्ष, त्याचे ओंडके मोठेच्या मोठे वाहत आलेले होते. आणि ते ओंडके आहेत, तू त्यांना घेऊन ये आणि त्याला काय कर, आकार दे, माझा आकार दे. आणि त्यानंतर मग तू मला मंदिरामध्ये स्थानापन्न कर, प्रतिष्ठापना कर आणि माझी पूजा कर. हा स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. आणि मग त्यानंतर राजाने खरंच उठल्यानंतर जाऊन पाहिलं तर समुद्रावरती खरंच ते ओंडके होते. आता शास्त्रामध्ये सांगितलंय की दारू वृक्ष हे इतके पवित्र वृक्ष आहेत आणि त्याच्यापासूनच भगवंतांचे काय केले जातात, विग्रह बनवले जातात. जसे आपण समोर पाहतोय जगन्नाथजी, बलदेवानी, सुभद्रा महाराणींचे जसे आहेत तसे त्या ठिकाणी त्या वृक्षापासून विग्रह बनवले जातात. तर ते आपल्याकडं नीमचं झाड माहिती सर्वांना, तर ते वृक्ष, परंतु एकदम पवित्र ठिकाणी ते वृक्ष असतं. आणि त्याच वृक्षाच्या आजूबाजूला चंदन, वड, पिंपळ असे वृक्ष असतात आणि त्या वृक्षांना संरक्षित मोठे मोठे साप असतात आणि ते शोधावे लागतात. असं सांगितलंय शास्त्रामध्ये की दर 12 वर्षांनी भगवंतांचे विग्रह बदलले जातात आणि मग त्यासाठी या दारू वृक्षाचा उपयोग केला जातो. आणि ज्यावेळेस प्रतापरुद्र महाराजांनी बघितलं की खरंच ओंडके आहेत, तर ते ओंडके आहेत तर ते काय केले, त्यांनी घेऊन आले. आणि त्यानंतर मग त्या ओंडक्यांपासून आता काय भगवंतांना साकार करायचं. आणि मग कोण करेल हे काम, तर ते काम सोपं नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जी सृष्टी दिसते, तिची जी रचना आहे, ती रचना करणारे कोण, विश्वकर्मा. तर त्या विश्वकर्मांनी रूप बदललं आणि ते त्या ठिकाणी आले आणि ते म्हणाले की मी काय करेन, या काष्टापासून भगवंतांचं रूप साकारेन, परंतु माझी एक अट आहे. मग कोणती अट आहे, मी 21 दिवस मी या मूर्तींना घडवेन, परंतु मी दरवाजा बंद करेन, 21 दिवस दरवाजा कोणी उघडायचा नाही. मग प्रतापरुद्र महाराजांची राणी आहे, तिला पण उत्सुकता आहे. रोज त्या राजवाड्याच्या त्यांना जो एक रूम दिलेली होती, त्या रूम मध्ये ते काष्ट ठेवलेले होते. रोज ठकठक ठकठक आवाज यायचा. रोज राणी कान लावून ऐकायची, कार्य चालू आहे का, आहे चालू. सर्वांना आनंद, प्रतापरुद्र महाराजांच्या चेहऱ्यावर पण आनंद. आणि मग 15 दिवसांनी मात्र 15 दिवसानंतर तो ठकठक आवाज यायचा बंद झाला. आणि मग राणीने कान लावलं, त्यावेळेस तिला काय आवाज ऐकू आला नाही. आणि मग तिची उत्सुकता, अरे हा जो व्यक्ती आहे तो 15 दिवस झाले उपाशी आहे, त्याने काही खाल्ले पिलेले नाही, कारण दरवाजा उघडायचा नाही. मग हा बेशुद्ध पडला की काय, जिवंत आहे का काय, त्याच्या काळजीपोटी तिने राजाला जाऊन सांगितलं. आणि मग राजा म्हणला तसं काही नाही, 21 दिवसानंतर आपल्याला दरवाजा उघडायचा आहे, काळजी करू नको. परंतु राणीची इच्छा, त्याच्यामुळे प्रतापरुद्र महाराजांनी ज्यावेळेस दरवाजा उघडला त्यावेळेस भगवंतांचे या पद्धतीचे रूप
तिघांचेही जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणींची रूप त्या ठिकाणी होती. कशा पद्धतीने रूप आहेत? जगन्नाथजींना हात आहेत, परंतु ते कसे आहेत? पूर्ण आहेत का? नाहीयेत. त्यांना पाय सुद्धा नाही, हात आणि पाय नाहीयेत. सुभद्रा महाराणींना तर हात पण नाहीयेत. आणि मग अशा प्रकारचे हे जे विग्रह आहेत, फक्त विग्रह आहेत. आणि ते जे व्यक्ती होते, विश्वकर्मा होते, त्यांनी सांगितलेल्या अटीप्रमाणे ते अंतर्धान पावले, त्या रूम मध्ये दिसले नाही. आणि मग राजाला खूप वाईट वाटलं. आणि मग राजाच्या परत स्वप्नामध्ये भगवंत आले जगन्नाथजी, आणि त्यांनी सांगितले तू काही काळजी करू नको, मी याच रूपामध्ये असणार आहे, त्याच्यामुळे तू काही काळजी करायची कारण नाही. आणि या पद्धतीने जगन्नाथजींचं पुन्हा त्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली आणि जगन्नाथजींची छान सेवा सुरू झाली. या पद्धतीने जगन्नाथजी आपल्या सर्वांसाठी जगाचे नाथ आहेत. त्यांनी काय केलेलं आहे? या रूपामध्ये आपल्याला दर्शन दिलेलं आहे. मग जगन्नाथ जे आहेत ते प्रत्यक्ष रूपाने आहे. आपण आज या ठिकाणी बसलोय, आपल्या मंदिरामध्ये सुद्धा जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी आहेत, ते प्रत्यक्ष रूपाने आहेत. आणि आपल्या पापण्या अशा मिटतात, उघडतात. कधी कधी झोप येते. जगन्नाथजींना झोप येते का? त्यांना पापण्या आहेत का? नाही. ते असे मोठे डोळे करून आपल्याकडे पाहतायत. का पाहतायत? की कोण कोण येतंय माझ्या दर्शनासाठी, कोण कोण येतंय, सकाळी मंगल आरतीला कोण कोण येतंय, आणि दर शनिवारी कार्यक्रमाला येऊन माझं दर्शन कोण कोण घेतंय, हे काय करत असतात? ते नेहमी निरीक्षण करत असतात. आणि ज्यावेळी आपल्या पुढे एखादं संकट असतं, त्यावेळेस त्या संकटावेळी आपण कोणाचा धावा करतो? साहजिकच आहे, देवा मला वाचव म्हणतो, जगन्नाथजी मला वाचवा म्हणतो. त्यावेळेस जगन्नाथजी मग म्हणतील मनामध्ये, अरे तो रोज येत होतास का माझ्या दर्शनासाठी? मी तर असे माझे डोळे मोठे करून मी पाहतोय, भक्तांचं दर्शन मला कधी मिळेल या अभिलाषेने पाहतोय. आणि मग जगन्नाथजी आपल्यावरती खूप कृपा करतात. आणि जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथजींना कशाचा भोग लागतो? फक्त खिचडीचा, तांदळाच्या खिचडीचा भोग लागतो. त्याच्यामध्ये भाज्या टाकलेल्या असतात. आणि जगन्नाथजींना तो भोग खूप आवडतो. आणखीन एक गोष्ट आहे, जगन्नाथपुरीमध्ये एकादशी कधीही पालन केली जात नाही. का केली जात नाही? कारण भगवंत म्हणतात, भक्त माझ्या भेटीसाठी येतात, आणि जर त्यांनी माझा स्वीकारलेला भोग जर प्रसाद रूपामध्ये खाल्ला नाही तर त्यांना माझी कृपा मिळणार नाही. म्हणून त्या ठिकाणी एकादशी कधीही पालन केली जात नाही. मग जगन्नाथजी एकादशीचं पालन करतात कधी? ज्यावेळेस स्नान यात्रा होते, जगन्नाथ रथ यात्रेनंतर, त्यावेळेस भगवंत काय होता? तो आजारी पडतात, 15 दिवस आजारी असतात. मग त्यांना डॉक्टर सुद्धा चेक करायला येतात, डॉक्टर त्यांची तपासणी करतात, आणि त्यांना औषध पण दिलं जातं. आयुर्वेदिक काढे असतात वेगवेगळे, ती आपण अधिक माहिती करून घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये नीमचा काढा पण असतो, लिंबाच्या पानाचा काढा, तर ते भगवंतांना दिला जातो आणि नंतर भगवंत स्वस्थ होतात. त्या 15 दिवसामध्ये जगन्नाथजी पूर्ण एकादशी करून घेतात. आणि मग त्या जगन्नाथपुरीमधील साहजिकच भक्त, भगवंत आजारी पडलेत म्हटल्यानंतर ते काय खातील का? नाही खात. कारण त्या सर्व जगन्नाथपुरीतील भक्तांचं जगन्नाथजींवरती खूप प्रेम आहे. आणि आपल्या घरामध्ये पण आपण पाहतो, आपली आई जर आजारी असेल तर आपल्याला काही खावंसं वाटत नाही. आपली प्रिय व्यक्ती जर घरातली आजारी असेल तर आपल्याला पण तोंडामध्ये काही घालावंसं वाटत नाही, भूकच लागत नाही. बघा ना, कोणी जर एक दवाखान्यामध्ये सिरियस असेल तर खातो का आपण? शरीरासाठी खात असू, पण मन नाही करत खाण्याचं. तसंच जर जगन्नाथजी आजारी असतील तर भक्तांनी 15 दिवस पण ते काही खात नसायचे. साहजिकच आहे, त्यांचे पण एकादशीचे फळ आहे ते त्यावेळेस त्यांना मिळून जायचं. म्हणून एकादशीला भगवंतांनी सांगितले की कोणीही एकादशीचा प्रसाद, खिचडी प्रसाद खाल्ला तरी चालेल. आणि मग पुढे सांगितले की हे जे आहे जगन्नाथपुरी हे शंखक्षेत्र आहे. काय आहे? शंखक्षेत्र. देवांची प्रार्थना आपण प्रतापरुद्र महाराजांनी त्या ठिकाणी केली होती. मंदिर स्थापना करण्या अगोदर 1000 यज्ञ केले होते.
आणि नरसिंहदेवांची स्थापना केल्यानंतर मग या मंदिरामध्ये भगवंतांना स्थानापन्न केलं होतं. त्यानंतर आपण पाहतोय की हे जे भगवंतांना ज्यावेळेस प्रतापरुद्र महाराजांनी प्राण प्रतिष्ठा करत होते त्यावेळेस प्रत्यक्ष ब्रह्मदेव स्वतः आले होते आणि ब्रह्मदेवांनी काय केलेलं होतं, जगन्नाथजींची प्राण प्रतिष्ठा केलेली होती. आणि मग या ठिकाणी आणखीन एक लीला आहे जगन्नाथजींची की ज्यावेळी जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा महाराणी त्यातले जगन्नाथ आणि बलदेव ज्यावेळेस बाहेर जातात, का बाहेर जातात मंदिरामधून, तर त्यांना खूप आठवण येत होते. कुठली? वृंदावनातील. आणि मग वृंदावनातील जे आहेत त्यांचे सवंगडी, गोपिका आणि यांची आठवण येत असल्यामुळे ते दोघे काय करतात, बाहेर जातात. आणि ह्या ज्या सुभद्रा महाराणी आहेत त्या ठिकाणी असतात. परंतु जगन्नाथजींच्या प्रत्येक सेवेमध्ये रेवती माता, कोणाची आई? बलदेवजींची, बलरामजींची माता, त्यांना त्यांच्या सेवेमध्ये ठेवलेलं होतं. आणि मग बाकीच्या ज्या आहेत रेवती मातांबरोबर ज्या आहेत सेवेला, त्यांनी असं विचारलं की कृष्ण बलरामजींची जी लीला चालायची त्यांच्याबद्दल तुम्ही मला काही सांगाल का, आम्हाला काहीतरी सांगा. परंतु त्या म्हणायच्या नाही, कृष्ण बलराम आहेत, जगन्नाथ जे आहेत, तर त्यांच्या समवेत मी सांगू शकत नाही, कारण त्या जर लीला मी वृंदावनातल्या इथं सांगितल्या त्यांनी जर ऐकल्या तर त्यांच्या अंगी अष्टसात्विक विकार निर्माण होतील. आणि मग त्यासाठी ते सांगत नव्हत्या. परंतु त्यांनी आता सांगितलं की रेवती माता तुम्ही आता आम्हाला सांगू शकता, कारण जगन्नाथजी आणि बलदेवजी बाहेर गेलेले आहेत. पण त्यांनी त्या लीला सांगायला सुरुवात केली. परंतु सुभद्रा माईंना सांगितलं की तू दरवाजामध्ये जाऊन थांब. का? कारण ते जर आले, त्यांनी जर ऐकलं तर ते अष्टविकारामध्ये जातील, त्या भावनेमध्ये जातील वृंदावनामध्ये, आणि आपल्याला जगन्नाथजींची सेवा करता येणार नाही. म्हणून कुठे ठेवलं सुभद्रा महाराणींना? दरवाजामध्ये. आणि इकडे लीला सुरू झाल्या. आणि काही वेळाने जगन्नाथजी आणि कोण आले? बलदेवजी. आणि त्यांनी पण ऐकलं की अरे लीला चालू आहे. आणि मग सुभद्रा महाराणी तर कान देऊन ऐकत होते आणि शिवाय बाहेर पण लक्ष होतं. परंतु कृष्ण आणि बलरामजींचे जे लीला सुरू झाल्यानंतर सुभद्रा महाराणींना पण इतकं गोड वाटलं की त्यांचंही लक्ष विसरून त्या लीला ऐकायला सुरुवात झाली. आणि आपण मात्र भगवंतांच्या लीला सुरू झाल्या की आपलं लक्ष बाहेर असतं. परंतु सुभद्रा महाराणींना बाहेर भगवंत आले हे सुद्धा कळलं नाही. आणि मग भगवंतांनी त्या लीला ऐकल्या आणि त्यांच्या अंगी अष्टसात्विक विकार आले. आणि त्यावेळेस मग नारद मुनींनी सांगितलं की काही काळजी करू नका, भगवंत तुमच्या सेवेसाठी उपलब्ध राहणारच आहे. आणि त्यानंतर मगाशी मी सांगितलं की जगन्नाथपुरीमध्ये काय प्रसाद असतो? खिचडी प्रसाद असतो. पण ज्यावेळेस मंदिर निर्माण होतं, आणखीन एक लीला आहे ती, त्यावेळी समुद्राचं पाणी, मंदिर निर्माण झाल्यानंतर समुद्राचं पाणी काय करायचं? मंदिरामध्ये यायचं आणि पूर्ण जगन्नाथपुरीमध्ये ते पाणी पाणी व्हायचं. मग शेती वाहून जायची, भगवंतांना त्रास व्हायचा. तसं भगवंतांना त्रास होत नाही, कारण ती लीलाच असते. आणि मग सगळे जे आहेत जगन्नाथपुरी मधले ते भगवंतांच्या द्वारे येऊन विनंती करायला लागले की भगवंता ही अशी तुमची लीला आहे, यामुळे आमचं खूप नुकसान होत आहे. आणि मग त्यावेळेस भगवंतांनी कोणाला सेवा दिली? हनुमानजींना सेवा दिली की तुम्ही काय करा, या समुद्राला काय करा, या ठिकाणी अडवून ठेवा. का त्यांना ती सेवा दिली? कारण हनुमानजी हे कोण आहे? पवनदेवांचे पुत्र आहे. आणि पवनदेवच वरुणाला म्हणजे पाण्याला अडवू शकतो. आणि मग त्यांना ती सेवा दिली होती. परंतु हनुमानजींना भगवंतांना लागलेला खिचडी भोगच फक्त मिळायचा, त्यामुळे त्यांचं पोट काय भरत नव्हतं. परंतु श्रीराम लीलेमध्ये त्यांनी खूप काही प्रसाद घेतला होता. अशोक वाटिकेचं सगळं उद्ध्वस्त करून टाकलं होतं, खूप खाल्लं होतं. आणि मग हनुमानजी म्हणाले की आपल्याला काही तर फक्त खिचडीच प्रसाद मिळतोय. आणि मग ज्यावेळेस सेवा चालू असेल त्यावेळेस हनुमानजी गपचूप जायचे. कुठे जायचे निघून? श्रीरामांकडे जायचे, अयोध्येमध्ये जायचे. आणि
पटकन प्रसाद घेऊन यायचे. आणि मग याचाच फायदा घेऊन समुद्रदेव काय करायचे, पुन्हा मंदिरामध्ये यायचे. आणि मग हे ज्यावेळेस सारखं व्हायला लागलं आणि भगवंतांना कळालं की हनुमानजी त्यांची सेवा सोडून गुपचूप निघून जात आहेत, आपल्याला सांगत पण नाहीत, आपली विनंती पण, आपली परवानगी पण घेत नाहीत, मग मात्र भगवंतांनी काय केलं, हनुमानजींना सांगितलं की तुम्ही इथून जर गेला तर मंदिरातल्या पुजाऱ्यांना, पंडांना त्रास होतो, इथली जमीन पाणी वाहून जातं, पिकं वाहून जातात पाण्यामुळं, तर तुम्हाला काय करतो आता मी बांधून ठेवतो. म्हणून त्यांना सुवर्णाच्या साखळ्यांनी बांधून ठेवलं. परंतु त्या साखळीवरती राम नाम लिहिलेलं होतं. त्याच्यामुळे भगवंतांनी जरी त्यांना साखळीने बांधलेलं असलं तरी राम नामाच्या बेडीमुळे ते बांधले गेले असल्यामुळं ते परत कधीही गेले नाही. परंतु भगवंतांनी एक सांगितलं की आजपासून जगन्नाथपुरीमध्ये फक्त खिचडीचा भोग लागणार नाही, तर 56 भोग लागेल. आणि तेव्हापासून मग फक्त खिचडीचा भोग न लागता 56 भोग जगन्नाथजींना सुरू झाले. म्हणून आपण पण ज्यावेळेस उत्सव साजरी करतो मंदिरामध्ये, त्यावेळेस भगवंतांना किती भोग अर्पण करतो, 56 भोग. आणि कधी कधी त्याच्या पुढेही माताजी खूप छान भोग बनवतात, 56च्या पुढेही कधी कधी संख्या जाते. आणि मग ही जी लीला आहे ती हनुमानजींना पण भगवंतांची एक प्रकारे छान सेवा करायची होती. त्याच्यामुळं जरी भगवंतांनी हनुमानजींना साखळीने बांधून टाकलं होतं तरी त्यांना ती सेवा अधिक प्रिय आहे. आणि या सृष्टीमध्ये चिरंजीवी व्यक्तीमध्ये हनुमानजी एक आहे की ते आजही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतात, आजही या ठिकाणी मंदिरामध्ये बाहेर येऊ शकतात. ज्या ज्या ठिकाणी भगवंतांची, कृष्णांची, श्रीरामांची कथा सुरू असते त्या त्या ठिकाणी हनुमानजी पोहोचतच असतात, कारण ते चिरंजीवी आहेत. आणि मग श्रीमद भागवतामध्ये 9व्या स्कंदातील 4थ्या अध्यायामध्ये 63वा श्लोक येतो. श्री भगवान वाच अहम भक्त पराधीनो हयस्वतंत्र इव द्विज साधुभिर्दस्त हृदयो भक्तैर्भक्त जनप्रियः. या श्लोकानुसार श्रील प्रभुपादजी भाषांतरामध्ये सांगतात, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत दुर्वास मुनींना म्हणाले, मी पूर्णपणे भक्तांच्या अधीन आहे, खरोखर मी किंचितही स्वतंत्र नाही. माझे भक्त भौतिक वासना शून्य असल्यामुळे मी केवळ त्यांच्याच हृदयांतरी स्थित असतो. माझ्या भक्तांविषयी काय सांगावे, जे भक्तांचे भक्त असतात ते देखील मला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रभुपादजी सांगतात की भक्तांनी कसं असायला हवं, भक्तांचा दास. का फक्त भगवंतांची सेवा करून भगवंतांचा दास व्हायचं नाही, भक्तांचा दास म्हणजे आपण एकदम आपल्या हृदयाने कसं असायला हवं, शुद्ध, निर्मळ आणि प्रांजल, लहान मुलाप्रमाणे. लहान मुलांच्या हृदयामध्ये कोणाविषयी द्वेष नसतो, राग नसतो, मत्सर तर नसतो. मग आपणही आपल्या हृदयातला राग, द्वेष, मत्सर जर कमी करत नसू, जोपर्यंत कमी करत नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला स्वीकारत नाही. त्याही लीला आहेत भगवंतांच्या. जगन्नाथपुरीमध्ये वृंदावन मधली ती कथा आहे. साधूंच्या आश्रमामध्ये भोळा स्वभावाचा, म्हणजे भोला त्याचं नाव होतं, तो असायचा. आणि रोज आपल्या गायी वृंदावनामध्ये चारायला घेऊन जायचा. आणि भगवंत पण त्यांच्या गायी घेऊन चारायला यायचे. आणि हा संध्याकाळी परत आश्रमामध्ये यायचा आणि आपल्या गुरु महाराजांकडून भगवंतांच्या लीलांचं वर्णन, भगवंत किती सुंदर आहेत, ते पीतांबर नेसतात, त्यांच्या डोक्यावरती मयूर पंख असतो. आणि हे सगळं वर्णन, त्यांच्या हातामध्ये बासरी असते, हे वर्णन त्याने संध्याकाळी ऐकलं की कृष्ण भगवंत असे आहेत. तो म्हणाला, मी तर रोज जातो आणि मला भगवंतांचं दर्शन होत असेल, परंतु भगवंत असे आहेत हे मला कधी माहितीच नव्हतं, त्यांचं स्वरूप मला कधी कळालंच नाही. मग आज गुरूंकडून मला समजलं. मग आता मी बरोबर जातो उद्या आणि जसं वर्णन आहे त्या स्वरूपाचा जर
मुलगा व्यक्ती दिसला तर मी आता बरोबर ओळखेन. तो दुसऱ्या दिवशी आपल्या गायी घेऊन चारायला जातो. भगवंतही येतात, परंतु काही वेळ त्याला वाट बघावी लागते. तो वाट पाहतो, खूप व्याकुळ झालेला असतो की कधी मला भगवंत भेटतील. मी तर त्यांना रोज पाहतो, परंतु मला ओळखता येत नव्हतं, पण आज मात्र गुरूंमुळे मला भगवंताचं स्वरूप कळालं. आता भगवंत समजतील. आणि मग ज्यावेळेस भगवंत येतात त्यावेळेस त्याला इतका आनंद होतो, इतका आनंद होतो, आणि मनातून त्याला भगवंतांविषयी आदरही वाटतो. आणि मग भगवंत आणि ते बसतात एका ठिकाणावरती आणि त्यांची चर्चा होते. आणि मग कृष्ण भगवंत विचारतात की तू कोण? तर मी म्हणतो भोला. आणि मग तो भोला म्हणतो तुम्ही कोण? मी तोच गोकुळातील प्रिय, नटखट, सर्वांना आनंद, हर्ष आणि चोरी करणारा, यशोदेच्या नंदनंदन, नंदबाबांचा लाडका. आणि मग हे वर्णन सांगितल्यावरती त्याला खरं वाटतं की हे भगवंत आहे. आणि मग भगवंत म्हणतात की काय आणले तू आज? मला खूप भूक लागली. तो म्हणतो हो आणले ना, आश्रमातून मला जे दिलं आहे ते आणले. मग तो भगवंतांना एक रोटी देतो. आपल्या बांधून आणलेल्या डब्यामध्ये जे काही रोटी आणि एक गुळ भगवंताला देतो. भगवंत खूप आनंदाने ते स्वीकारतात आणि खातात. आणि मग ज्यावेळेस तो माघारी जातो आणि आश्रमामध्ये जाऊन सांगतो की मला तुम्ही दिलेली रोटी आणि गुळ भगवंतांनीच खाल्ला, मला थोडीच मिळाली, मी पूर्ण माझी भूक भागली नाही, त्याच्यामुळे मला उद्या तुम्ही जास्त द्या. आणि मग गुरु महाराज म्हणतात की तुला भगवंत भेटले, दिसले? तो म्हणतो हो, मला भगवंत भेटले, दिसले, आणि माझा तुम्ही दिलेला जी जेवणाचं होतं ते त्यांनी खाल्लं, आणि मग आता मी आज जास्त चालवलेलं आहे. आणि मग गुरु महाराज म्हणतात हे बघ, जर भगवंत तुझे मित्र झाले तर त्यांना तो काय कर, आश्रमामध्ये घेऊन ये. आणि मग दुसऱ्या दिवशी भगवंत येतात. त्यांनी दिलेला तो प्रसाद भोग आहे तो भगवंत स्वीकारतात. आणि नंतर तो म्हणतो भगवंता तुम्हाला माझ्या बरोबर यावं लागेल. माझ्या गुरूंनी बोलवलं आहे की आपल्या दोघांची खूप मैत्री आहे, तर तुम्हाला आश्रमामध्ये यावं लागेल. कृष्ण भगवंत म्हणतात नाही, मी फक्त तुझा मित्र आहे, तुझ्या गुरूंचा नाही. मी तुझ्यासाठी येतोय, गुरूंसाठी येऊ शकणार नाही. नाही नाही नाही. जरा त्याला भोलाला रागच येतो. अरे ज्या गुरूंमुळे मला तुमचं स्वरूप समजलं, ज्या गुरूंमुळे तुमची माझी मैत्री झाली, भेट झाली, त्या गुरूंच्या शब्दांसाठी तुम्ही नाही नाही म्हणता. तर नाही, तुमची आणि माझी मैत्री आजपासून संपली, मी तुम्हाला भेटणार नाही. आणि तो रागारागाने आपल्या गायी घेऊन पुढे निघाला. भगवंतांना वाटलं थोडंसं नाटकं बोलत असेल, बघेल मागे वळून, येईल परत भेटायला. कारण मला प्राप्त करण्यासाठी हजारो लाखो वर्ष ऋषीमुनी तपश्चर्या करतात, त्यांना मी सहजासहजी मिळत नाही. आणि या भोलाला तर मी सहज प्राप्त झालोय. कारण बाकीचे ज्यावेळेस मित्र समगडी गायी चरायला जायचे त्यावेळेस त्याला वाटलं की ह्यांना सगळ्यांना भेटत असतील, परंतु गुरूंनी मलाच सांगितले फक्त तुम्हाला बोलवायची, मला सेवा दिली. परंतु भगवंत फक्त भेटले कोणाला? त्या भोलाला. कारण त्याचा स्वभावच भोला, भोळा, बोळसर, साधा, आणि कोणाशी वैर नाही, कोणाशी दुश्मनी नाही. आपण आणि आपली सेवा. मग या ठिकाणी आपल्याला पण तसंच सांगायचंय भगवंतांना की आपणही कसं असायला हवं? साधं आणि भोळं. कोणीही आपल्याला मान देऊ न देऊ त्याचा कधीही विचार करायचा नाही. आपल्याला जी गुरूंकडून किंवा वरिष्ठांकडून जी सेवा मिळत आहे त्या सेवेचा स्वीकार करायचा आणि सेवा करत राहायचं. या संसारामध्ये आपण आलोय, आपल्याला वाटतं मीच करतोय आणि माझ्यामुळे सगळं होतंय. नाही, तुला ती सेवा मिळालेली आहे, ती सेवा तू कर. कोणाला कोणता वेगळा व्यवसाय असेल, कोणाला वेगळा नोकरीचा असेल, कोणाला बिझनेस असेल कोणाचा, तर त्या सेवा आपण करतो, त्या करत राहिलं पाहिजे. ना की मला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, याविषयी कधीही दुमत ठेवायचं नाही. आणि मग भोला रागारागाने पुढे गेला, तसंच निघून गेला. भगवंतांना वाटले की तो आता येईल वळून, परंतु तो आला नाही. आणि मग तो दिसेनासा झाला म्हटल्यानंतर भगवंतांना काळजी वाटायला लागली. अरे हा माझ्यावरती रागवून गेलाय, हा तर माझा इतका चांगला परम मित्र आहे, आणि मित्र रागावतो म्हणजे मग काहीच उपयोग नाही. आणि मग भगवंत त्याच्या मागे मागे गेले.
आणि मग भगवंतांनी बोलायला हाक मारली, अरे इकडे ये, मी तुला असंच म्हंटल. मग तो म्हणाला, येणार तुम्ही घरी? हो. आणि मग भगवंतांना त्यांनी आनंदाने पाठीवरती घेतला आणि आश्रमाकडे गेला. आणि ज्यावेळेस आश्रमामध्ये पोहोचतोय तोपर्यंत बाकीचे वाटच बघत होते, गुरु पण वाट बघत होते की हा भोला खरंच भगवंतांना घेऊन येतोय का. आणि ज्यावेळी भगवंतांचं दर्शन घेतलं त्यावेळेस गुरूंनी पहिल्यांदा त्या भोलाला काय केलं, दंडवत घातला आणि म्हणाला की आजपर्यंत मी एवढं अनुष्ठान केलं, एवढी तपश्चर्या केली, एवढं ब्रह्मचर्य पाळलं, तरीही मला भगवंत भेटले नाहीत, परंतु तुला भगवंत सहजासहजी भेटले. आणि नंतर भगवंतांना दंडवत घातला. आपण यातून असं शिकायचं आहे की आपल्यासमोर भगवंत आहेत, भगवंत आपल्या अवतीभोवती आहेत आणि भगवंत आपल्या हृदयामध्ये पण आहेत. पण त्यांना आपण कोणत्या पद्धतीने बोलवतोय, कोणत्या पद्धतीने आपण त्यांना आवाज देतोय, तर तो आवाज खूप महत्वाचा आहे. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलेला तो आवाज श्रील प्रभुपादजींनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय. कोणता आवाज आहे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हा आवाज आपल्यापर्यंत भगवंतांना बोलवण्यासाठीचा हा आवाज महामंत्र रूपामध्ये आपल्यापर्यंत दिलाय. आणि तो महामंत्र आपण किती काळजीपूर्वक आणि किती प्रामाणिकपणे आणि किती तन मन धन प्रत्येक गोष्टीने भगवंतांसाठी तो गायला पाहिजे, म्हणला पाहिजे, जपला पाहिजे, तर भगवंत आपल्यापर्यंत येतील, आपला मित्र सखा बनतील, अन्यथा बनणार नाही. आमची आता चर्चा चालली होती की भगवंताचं नामस्मरण आपण का तेवढ्या तळमळीने घेत नाही. त्याचं कारण काय? एक तर आपण आहोत कलियुगामध्ये, त्या कलियुगावरती मायादेवीचा प्रभाव आहे. बऱ्याच वेळा आपण प्रवचनामध्ये ऐकतो की मायादेवी सत्वरजतम या दृष्टिकोनातून आपल्यावरती प्रभाव पाडते आणि आपण या ठिकाणी अडकून पडतो. आणि आपण बघा ना, आपल्या बुद्धीने म्हणतो की हेच माझे आई वडील, हेच माझं घर, हीच माझी संपत्ती, हीच माझी गाडी, आज गॅस मिळत नाही, किती टेन्शन. बघा ना, आपण दुसरा पर्याय शोधण्याचा विचार नाही करत. काही जण शोधतात आणि जशी जगन्नाथपुरीमध्ये खिचडी शुद्ध स्वरूपामध्ये तयार होते, तशी आज आपल्या सर्वांसाठी प्रसाद रूपाने चुलीवरती माताजींनी खूप छान खिचडी बनवलेली आहे, जगन्नाथजींना अर्पण झालेली आहे आणि आपल्याला मिळणार आहे. आपण कधीही कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करत बसायचं नाही. गॅस संपलाय काय करायचं, पेट्रोल संपलं आता काय करायचं. आणि हे एक ना एक दिवस संपणारच आहे. कधी? आपण संपल्यावर. आपण संपल्यावर ते सगळं संपणार आहे, तोपर्यंत त्याची वाट बघत बसायचं का? नाही. कधी ना कधी आपण संपणार आहोत. संपणार आहे का? या शरीराने संपणार आहे. हे शरीर आपल्याला टाकून द्यायचे, दुसरं शरीर धारण करायचे. मग दुसरं शरीर धारण करायचं की भगवंतांचं नामस्मरण करून याच शरीरातून मुक्त होऊन भगवंतांच्या सेवेत जायचं, हे आपण ठरवलं पाहिजे. तसं त्या भोलाप्रमाणे आपण भोळं राहायचा प्रयत्न केला पाहिजे. श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये खूप छान सांगतात की श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की यस्य प्रसादात भगवत प्रसादो, जो प्रामाणिकपणे भगवंतांच्या जे सेवा करतात प्रामाणिकपणे, ते जे गुरु आहेत, त्या आध्यात्मिक गुरूंची सेवा जो प्रामाणिकपणे करतो त्यावरती भगवंत निश्चितच कृपा प्राप्त, त्यांच्यावरती भगवंतांची कृपा प्राप्त होते. वैष्णव भक्तांचा आदेश पाळणे हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या प्रत्यक्ष आदेशाचे पालन करण्याहून अधिक मौल्यवान आहे. बऱ्याच वेळा आपल्याला मंदिरामध्ये आल्यानंतर काही गोष्टी माहिती नसतात. मग ज्यावेळी एखादी सून नवीन घरामध्ये येते त्यावेळेस तिला काही घरातले नियम माहिती नसतात आणि मग तिला वाटते ही मला उगाच बोलती, नाही का, हे मला उगाच बोलताय. तर तिला जर समजून सांगितलं की या ठिकाणी असे नियम आहेत, तुझ्या सासऱ्यांना हे लागतं, तुझ्या पतीला ते लागतं, दिराला हे लागतं, या गोष्टी ज्यावेळेस तिला समजतील त्यावेळेस ती सगळ्या गोष्टी व्यवस्थित करते. पुन्हा तिला राग यायची काय कारण नाही. तसंच हे इस्कॉन ही एक आपलं कुटुंब आहे.
काही गोष्टी आपण समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या माहिती करून घेतल्या पाहिजेत. मंदिरामध्ये आल्यानंतर भगवंतांना दंडवत कसा घातला पाहिजे, वैष्णवांचा आदर कसा राखला पाहिजे, वैष्णवांप्रती आपण आदरयुक्त कसं बोललं पाहिजे. या ठिकाणी आलो म्हणजे आपल्यालाच मान मिळावा आणि आपण इतरांना काही बोललं तरी चालतं, हे योग्य आहे का? नाही. जे काही नियम आहे, जसं शाळेमध्ये नियम जर नाही पाळले तर आपल्याला शिक्षा होते, तसं जर एखाद्या वरिष्ठ वैष्णवांनी म्हणजे ज्या वैष्णवांना भगवंतांची सेवा कशी करायची, इतर वैष्णवांशी कसं बोलायचं, प्रभुपादांच्या मिशनमध्ये कसं सहभागी व्हायचं, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्या वरिष्ठ वैष्णवांनी जर आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तर त्याचं काय करायचं, आपण पालन करायचं. जर पालन केलं तर आपल्याला कोणीही बोलू शकत नाही की तू असं का करतोस म्हणून. मग असं का करतोस असं म्हणेपर्यंत आपण ते करायचं नाही ना. आणि मग आपल्यावरती एखाद्याने बोट ठेवा किंवा आपल्याला एखादी टोचून बोलावं ना आपला अपमान व्हावा, हे कोणाला आवडतं? कोणालाच नाही आवडत. म्हणून त्या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, सांगितलंय की वैष्णव भक्तांचा आपण काय केलं पाहिजे, आदेश पाळला पाहिजे. आणि हा जो आदेश आहे ना, हा भगवंतांच्या आदेशावरून खूप मौल्यवान आहे. आणि मग जगन्नाथपुरीमध्ये आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश मिळतो, परंतु म्लेच्छ आणि यौवनांना प्रवेश नाही. मग त्यांच्यासाठी जगन्नाथजी स्वतः स्तंभाच्या जवळ, अरुण स्तंभाचं ज्यावेळेस आपण दर्शन घेतो आणि थोडं पुढे जातो, अरुण स्तंभाचं दर्शन घेतल्यावर आपण पाय धुतो नाही का पहिल्यांदा, आणि मग पुढे जातो त्यावेळेस पतित पावन जगन्नाथजींचं दर्शन घेतो. का जगन्नाथजींना पतित पावन म्हणले? कारण म्लेच्छ आणि यवन यांना मंदिरामध्ये परवानगी नाही. मुस्लिम आणि बाहेरच्या देशातील सुद्धा भक्तांना मंदिरामध्ये प्रवेश नाही. ही तिथली प्रथा आहे, नियम आहे. त्या पाठीमाग कारण आहेत ती आपण समजून घ्या. आपल्या मनामध्ये गैरसमज होऊन देऊ नका. आणि मग ज्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी किंवा एखाद्या भक्ताला जर पटकन गृहकार्य करण्यासाठी किंवा पुढे जायचं असेल कामावरती, तर पतित पावन जगन्नाथजींचं तो दर्शन घेतो आणि त्याच्या कामाला जातो. आणि मग त्यानंतर आपण ज्यावेळेस मंदिरमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस मंदिराला 22 पायऱ्या आहेत आणि 22 पायऱ्या चढण्या अगोदर तिसऱ्या पायरीवरती यमदेवांची पायरी आहे. काळ्या स्वरूपाचा तो पायरी आहे. त्याच्यावरती जाताना 2 पाय ठेवायचे आणि जगन्नाथजींच्या सुदर्शनजींचं दर्शन घ्यायचं, कारण भगवंतांना त्या ठिकाणी आपल्याला दर्शन मिळतं. त्या यम पायरीवरती जाताना पाय ठेवून जायचं, परंतु येताना मात्र परत त्या पायरीवरती पाय ठेवायचा नाही. जर ठेवला तर तुम्ही घेतलेलं जगन्नाथजींचं दर्शन आणि आपल्या भाग्यात असलेलं सगळं पुण्य त्या यम पायरी म्हणजे यमराजांना जातं. त्याच्यामुळं ती काळजी भक्तांनी घ्यायची असते, तो नियम आहे. कारण का, ज्यावेळेस जगन्नाथपुरीमध्ये जो कोणी जातो भगवंतांचा प्रसाद घेतो त्याला यमस्थानी यमलोक घेऊन जात नाही. मग यमराजांना वाईट वाटायला लागले की बाबा कोणीच कसं माझ्या यमपुरीमध्ये येत नाही, मी कोणाला शिक्षा द्यायची. आणि मग भगवंतांनी सांगितलं की हे बघ, माझ्याकडे ज्यावेळेस भक्त दर्शना येतात, माझा प्रसाद देतात, त्यावेळेस तुझ्यावरती पाय ठेवून जातील, पण जाताना जर चुकून कोणी त्याच्यावरती पाय दिला तर तू जा, मग त्याला मी काहीही करणार नाही. मग त्या पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे शक्यतो जगन्नाथपुरीला 4 दरवाजे आहेत, बरोबर ना. 4 मुख्य प्रवेशद्वार आहेत आणि त्याच्यामधलं पहिलं प्रवेशद्वार म्हणजे पूर्वेकडचं, आणि त्याला म्हटलं आहे की सिंहद्वार. आणि हे सिंहद्वार आहे धर्माचं प्रतीक आहे, तर धर्मरक्षण हे पण महत्वाचं आहे. त्यानंतर दक्षिणेकडचं जे द्वार आहे ते, पश्चिमेकडचं द्वार आहे ते व्याघ्र द्वार. त्या व्याघ्र द्वाराने जर आपण प्रवेश केला तर आपल्यातील काम इच्छा ही काय होते, निघून जाते. आणि उत्तरेकडचं जे द्वार आहे त्याला अग्निद्वार म्हणतात. त्या द्वाराने जर प्रवेश केला तर आपल्याला मोक्ष मिळतो. आणि दक्षिणेकडचं द्वार आहे ते अश्वद्वार,
त्या द्वाराने जर प्रवेश केला तर धन प्राप्ती होते. या गोष्टी आपल्याला तिथं गेल्यानंतर माहिती करून घ्यायच्या आहेत. आता आम्ही जगन्नाथपुरीमध्ये गेलो, पण या गोष्टी जर आपल्याला माहिती नसतील तर आपण असंच जातो आणि असंच येतो. यमपायरीवरती पाय ठेवून जातो आणि यमपायरीवरती पाय ठेवून येतो. म्हणजे दर्शन घेतल्याचं आपल्याला काही फळ मिळत नाही. म्हणून ह्या इस्कॉनच्या यात्रेमध्ये खरंच जायला पाहिजे. नाही गेलं तर मग हे असं आपला घोटाळा होणारच आहे. जगाला ओरडून सांगतो आपण, मी जगन्नाथपुरीचं दर्शन घेऊन आलो, परंतु तिथं जाऊन तू काय केले हे तुला जोपर्यंत माहिती होणार नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून हे जे द्वार आहेत त्यांची पण आपण माहिती घेतली पाहिजे. त्यानंतर हे जे जगन्नाथजी आहे, या जगन्नाथजींच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर बरेच मंदिर आहेत, छोटी छोटी. गणेशजींचं आहे, नरसिंह भगवंतांचं आहे, शिवजींचं आहे, ब्रह्माजींचं आहे, त्यानंतर विमला देवींचं आहे. हे प्रत्येकाचं स्थान खूप महत्वाचं आहे, तर त्यांचंही दर्शन आपण घ्यायचं आहे. तर त्यासाठी कथा ऐकणं आणि आपण माहिती घेणं हे खूप महत्वाचं आहे. भगवंत ज्यावेळेस आपण भगवंतांच्या लीला ऐकतो त्यावेळेस भगवंतांना हे आवडत नाही आणि मग भगवंत म्हणतात की माझ्या लीला तुम्ही ऐकताय, मग माझ्या भक्तांच्या लीला. जर भगवंतांनी भक्तांच्या लीला ऐकल्या तर भगवंतांना खूप आनंद होतो, कारण त्या भक्तांनी स्वतःचं पूर्ण जे आहे ते भगवंतांच्या सेवेमध्ये वाहून घेतलेलं असतं. आणि मग या ठिकाणी आपण एका भक्तांची लीला आपण ऐकूया, भगवंतांना पण छान वाटतं. जगन्नाथपुरीमध्ये ज्यावेळेस यवनांचं राज्य होतं त्यावेळेस त्या यवनांमध्ये लालबेग नावाचा एक मुस्लिम यवन होता. तो खूप क्रूर होता. त्याचं एकच काम, दिसलं मंदिर की तोडून टाक, जो दिसेल त्याला मारून टाक, त्याला त्रास दे, हे तर कार्य. खूप क्रूर होता तो. आणि मग जगन्नाथपुरीमध्ये आल्यानंतर त्याला एक विधवा ब्राह्मणी जी खूप सुंदर होती ती नजरेस पडली, दृष्टीस पडली, आणि मग त्याची इच्छा तिच्यावरती झाली. आणि मग त्याने काय केलं, क्रूर असल्यामुळे तिला बळजबरीने घेऊन गेला आणि त्या दोघांपासून एक मुलगा उत्पन्न झाला, त्याचं नाव सालबेग. आणि आजही जगन्नाथजींचा रथ ज्यावेळेस श्री मंदिराकडून गुंडीच्या मार्जन या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणाहून परत येतो त्यावेळेस सालबेग ज्या ठिकाणी भगवंतांची ध्यानधारणा करायचा, बसायचा, त्या ठिकाणी तो रथ थांबतो. तिथून तो रथ पुढे जातच नाही. तर ती कथा आहे, कारण सालबेग हा ज्या सुंदर ब्राह्मणींपासून त्याला जन्म मिळाला होता, तर तिच्या अंगी असणारे जे गुण आहेत ते गुण त्याच्यामध्ये अवतरित झाले होते. त्याच्यामुळे तो शूरवीर पण होता. युद्धामध्ये पण तो सर्वांना हरवून टाकायचा. पण एकदा युद्धामध्ये तो जखमी झाला आणि जखमी झाल्यानंतर त्याच्या जखमा बऱ्या होत नव्हत्या. कितीही औषध पाणी केलं तरी त्याच्या जखमा बऱ्या होत नव्हत्या. मग काय करायचं, मग त्याच्या आईने सांगितलं तू काय कर, जगन्नाथजींना शरण जा. तो म्हणाला अरे मी यौवन आहे, मी मुस्लिम आहे आणि मी मुस्लिमांचं सगळं करतो आणि मग जगन्नाथजींना कसं काय शरण जाणार. आई म्हणते तुला पर्याय नाही. मग तो काय करतो, जगन्नाथजींना शरण जातो. पण आई सांगते तुला 12 दिवस तपश्चर्या करावं लागेल, जगन्नाथजींचं नामस्मरण करावं लागेल, ध्यानधारणा करावं लागेल. तो म्हणाला ठीक आहे. 5-6 दिवस झालं, त्याच्या जखमा बऱ्याच होत नाही. मग तो म्हणाला आई किती दिवस चालणार. आई म्हणते तुला 12 दिवस. मग 11व्या दिवशी सुद्धा तो म्हणतो की नाही, ते जखमा बऱ्या होत नाही. आई म्हणते 12 दिवस. मग पूर्ण 12 दिवस झाल्यानंतर त्याच्या ज्या कुठल्याही औषधाने जखमा बऱ्या होत नव्हत्या त्या जखमा आपोआप बऱ्या झाल्या. जगन्नाथजींचं नामस्मरण आणि जगन्नाथजींचा प्रसाद. म्हणून जगन्नाथजींचा प्रसाद हा खूप महत्वाचा
आहे. आपण जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रसाद मिळतो. तुम्ही विकत नाही घेतलं तरी तुम्हाला फ्रीमध्ये सुद्धा प्रसाद मिळेल. पण तो प्रसाद हातावरती घेतल्या घेतल्या आपण काय करायचा, स्वीकारायचा. बघा कधी पण आपली समजा एकादशी उपवास वगैरे असेल तर आपण काय करतो, अरे माझा उपवास आहे, काय करायचं म्हणतो फ्रीज मध्ये वगैरे ठेवतो ना आपण नंतर घेतो. तसं नाही करायचं. काय सांगावं, दुसऱ्या क्षणाला जर आपला मृत्यू झाला, कोविड सारख्या काळामध्ये कधीही मृत्यू होऊ शकतो. तर ज्या वेळी आपल्याला भगवंतांचा प्रसाद हातावरती मिळेल, मग एकादश असो अगर कोणताही क्षण वेळ असो, तोंड धुतलेला असो नसो, एक कण तरी आपण तोंडामध्ये टाकला पाहिजे. म्हणून त्या प्रसादाचं, आणि हा जो सालबेग आहे तो कशामुळं चांगला झाला, नामस्मरण आणि जगन्नाथजींचा प्रसाद. म्हणून प्रसादाला जगन्नाथपुरीमध्ये खूप महत्व आहे. ते आपण मगाशीच पाहिलं. एकादशी दिवशी सुद्धा त्या ठिकाणी एकादशी पाळत नाही. आणि मग 12 दिवसांनी तो बरा झाला. आणि मग त्यांच्यासाठी त्या सालबेगच्या सुद्धा दर्शनासाठी हे पतित पावन जगन्नाथजी आहेत. कधीही भक्त गेले तर सांगतात आम्ही जगन्नाथजींचं 2दा दर्शन घेतलं. 2 जगन्नाथजींचं दर्शन घेतलं. एक पतित पावन जगन्नाथजी जे बाहेर आहेत अरुणस्तंभाजवळ, आणि जे मुख्य गाभाऱ्यामध्ये आहेत त्यांचं. आणि त्यानंतर हरिदास ठाकूर, श्री हरिदास ठाकूर की जय. श्री हरिदास ठाकूर सुद्धा कोणते होते, कोणत्या समाजामधून होते, मुस्लिम. परंतु त्यांनी भक्ती कोणाची केली, भगवंतांची, जगन्नाथजींची. चैतन्य महाप्रभूंचे भक्ती, त्यांना महाप्रभू कोण आहे हे चांगलं माहिती होतं. किती नाम जप करायचे ते आपण किती करतो, तरी आपल्याला वाटतं कधी माळ ठेवून देऊ. मला तर वाटतं कारण तेवढी गोडी आपल्याकडे आली नाही ना. का गोडी आली नाही, आपण संसारामध्ये अडकून पडलेलो आहोत. आणि जोपर्यंत आपण आपल्या मनामधला संसार भगवंतांच्या वरती सोपवणार नाही, आपलं कर्म जोपर्यंत भगवंतांवरती, अर्जुनाने काय केलं, सर्व भगवंतांवरती सोपून युद्ध केलं. तसं आपण आपल्या घरचं युद्ध करतच नाही. काही झालं तरी थांबी करतो, भांडण झाली थांबी सोडवतो, है ना. या गोष्टी आपण स्वतःहून करतो. पण कधीही आपल्याला संकट आल्यावरती आपण म्हणत नाही भगवंता तुम्ही हे सोडवा. कधी म्हणतो, शेवटच्या टोकाला गेल्यावरती आता माझ्या हातून काहीच होत नाही, आता भगवंत तुम्हीच बघा. पण ज्या ज्यावेळी आपल्यावरती संकट येईल, जी काही चांगली गोष्ट येईल, त्यावेळेस भगवंतांचे नेहमी धन्यवाद मानावेत आणि भगवंतांना प्रार्थना करायला पाहिजे, भगवंत आता तुम्हीच हे स्वीकारा. जसं अर्जुनाने केलं तसं हे जे श्री हरिदास ठाकूर आहेत त्यांनी कधीही भगवंतांचं नामस्मरण थांबविलं नाही. आणि असं पण एक कथा सांगितली जाते लीला की भगवंतांसाठी जे दात घासण्यासाठी जे लाकडं लागायची, त्याचं नाव माझ्या लक्षात नाही, तर ते जे लाकडं भगवंतांना ते जे दातून आहे ते ठेवलेले होते. परंतु तिघांना 3 ठेवले, परंतु एक कमी होतं त्या दिवशी, म्हणून त्यांनी दुसऱ्या वृक्षाचं घेतलं. म्हणजेच कशाचं घेतलं, बकुळ. आपल्या पण मंदिराच्या बाहेर जे झाड लावले त्याचं नाव आहे बकुळ, सिद्ध बकुळ, जे नंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूरांच्या अंगणी लावलं. ज्या ठिकाणी हरिदास ठाकूर जगन्नाथपुरीमध्ये भगवंतांचं नामस्मरण करायचे आणि त्याच ठिकाणावरून सुदर्शनजींचं दर्शन घ्यायचे. आणि मग त्या सिद्ध बकुळाला खूप महत्व आहे, जे श्री चैतन्य महाप्रभूंनी लावलेलं आहे. आणि ज्यावेळेस हरिदास ठाकूरांनी स्वतःचा देह सोडला, त्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभू ज्यावेळी हरिदास ठाकूर त्या ठिकाणी उपस्थित असायचे, मंदिरामध्ये प्रवेश नाही म्हटल्यानंतर चैतन्य महाप्रभू स्वतः मंदिरातला प्रसाद हा हरिदास ठाकूरांना घेऊन यायचे. आणि शरीर सोडल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी अगोदर ज्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभू श्री हरिदास ठाकूरांना भेटायचे त्यावेळेस ते म्हणायचे की मला तुम्ही काय करू नका, स्पर्श करू नका, कारण मी काय आहे, यवन आहे, माझ्यामुळं तुम्ही काय व्हाल, अपवित्र व्हाल, असं हरिदास ठाकूरांची इच्छा होती. तशी आपली इच्छा असते का, नसते. मग ज्यावेळेस हरिदास ठाकूरांनी शरीर सोडलं त्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांचं शरीर हातामध्ये घेतलं
आणि स्वतः हरिदास ठाकूरांची समाधी त्या ठिकाणी भगवंतांनी काय केलेली आहे, उभारली आहे. आणि त्या हरिदास ठाकूरांच्या तिरोभाव दिवशी भगवंतांनी स्वतः मधुकरी मागून तो तिरोभाव दिवस श्री चैतन्य महाप्रभूंनी साजरा केला. म्हणून ज्या ज्यावेळी आपण जगन्नाथपुरीमध्ये जातो त्या त्यावेळी आपण हरिदास ठाकूरांच्या समाधी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. कारण श्री चैतन्य महाप्रभू हरिदास ठाकूरांसाठी बसून त्या ठिकाणी नामस्मरण करायचे. म्हणजे किती महान भक्तांचं गुणगान आहे आणि ते महान गुणगान आपण भक्तांचं गायला पण पाहिजे. त्यानंतर जयदेव गोस्वामी आहे ज्यांनी गीत गोविंद लिहिलं. आणि आणखीन एक कथा आहे जगन्नाथपुरीमध्ये एक भक्त होते आणि आपल्याकडे कशी पानटपरी आहे तसं त्या ठिकाणी पण जगन्नाथपुरीमध्ये तो व्यक्ती पान विकायचा. सात्विका त्याच्यामध्ये काय घातलेलं नसायचं. आणि मग जगन्नाथजी आणि बलदेवजी एक दिवशी बाहेर निघाले फिरायला संध्याकाळी त्यांचा भोग वगैरे झाल्यानंतर. आणि मग तो जो पान विकायचे भक्त त्यांच्याकडे गेले आणि वेळ झाली होती. सगळं जगन्नाथपुरीतले सगळे भक्त झोपलेले होते, मंदिराचे पण दार बंद होते आणि ते त्यांच्याकडे गेले आणि हा पण भक्त झोपायला लागला होता. दरवाजावरती टकटक केलं जगन्नाथजींनी बलदेवजींनी. आणि मग त्यांनी वाजवल्यानंतर तो म्हणाला, आतून कोण आहे? ते म्हणाले, मला पान पाहिजे. आणि मग आता तो वेळ झाली, कुठून आलाय तुम्ही? तरी पण त्याने दार उघडलं आणि त्यांना पान दिलं. पाहिलं तर ते म्हणाले की तसं जगन्नाथजी आणि बलदेवजी वेश बंधून आले होते. आणि मग त्यांनी विचारलं की तुम्ही कुठून आला, काय तुम्हाला मी पहिल्यांदाच पाहतोय. तरी पण पान देऊन टाकलं त्या भक्तांनी. आणि मग जगन्नाथजींना ते पान खूप आवडलं आणि मग ते रोज यायला लागले. मग दुसऱ्या दिवशी ते म्हणाले की तुम्ही काहीच नाही आणलेलं का? ते म्हणाले, नाही आमच्याकडे काहीच नाही सध्या. आणि मग तो म्हणाला, ठीक आहे. मग असं बरेच दिवस चालले की ते दोघे यायचे रोज रात्रीचं आणि मग हा भक्त त्यांना पान द्यायचा. आणि मग एक दिवशी तो पुजारी असतो पंडा, तो विचार करतो की अरे याच्यावरून दोन तरुण सुंदर रोज जात आहेत पान घेऊन, कोण आहेत नक्की? माहिती करण्यासाठी तो त्या पान देणाऱ्या भक्तांकडे गेले आणि ते म्हणाले की अरे तुझ्याकडे रोज तरुण येतात दोन, कोण आहे? ते मला पण माहिती आहे आणि मला तुला काही देतात का? मला पैसे पण देत नाही, तसेच जातात. आणि मग ते इतके सुंदर आहेत, मला इतकं ते त्यांचं रूप आवडतं की मी पण पैसे घ्यायचे विसरून जातो. आणि मग तो म्हणाले तसं नाही करायचं, तो त्यांना काहीतरी माग, काहीतरी मूल्य तुम्ही दिलं पाहिजे म्हणून. तो म्हणाला ठीक आहे. आणि मग येतात त्या दिवशी रात्री ते दोघे त्यांच्याकडून पान घेतात त्या भक्तांकडून. आणि तो पान मला म्हणतो की तो भक्त म्हणतो की मला तुम्ही काहीतरी मूल्य दिलं पाहिजे. ते दोघे म्हणतात आमच्याकडे तर काहीच नाही, तुम्ही आम्हाला रोज कधी मागतच नाही, त्याच्यामुळे आम्ही नाही देऊ शकत. तो म्हणाला नाही, तुमच्या अंगावरती जी शाल आहे का नाही ती शाल मला द्या. म्हणजे तुम्ही जोपर्यंत मला मूल्य देत नाही तोपर्यंत शाल माझ्याकडे काय ठेवून द्या, तुम्ही ज्यावेळेस मूल्य आणाल त्यावेळेस शाल घेऊन जा. मग ते दोघेही गेले, भगवंत जगन्नाथजी आणि बलदेवजी मंदिरामध्ये गेले. मंदिरामध्ये गेल्यानंतर मग सकाळी ज्यावेळेस पुजारी दार उघडतात त्यावेळी भगवंतांच्या अंगावरती शाल दिसत नाही. मग राजांना सांगितलं जातं की भगवंतांच्या अंगावरती शाल नाही, शाल चोर झालेली आहे. मग चोरी कोणी केली तर मग शोधा. शिपायांना सांगितलं शोधायला, ते गेले शोधायला. तर शाल कोणाच्या घरी होती? पानवाल्याच्या घरी होती. पानवाल्याला धरून आणा, त्याला शिक्षा द्या. राजाने फरमान काढलं, त्याला धरून आणलं. परंतु दुसऱ्या दिवशी रात्री ते जे पुजारी होते त्या पुजाऱ्यांच्या स्वप्नामध्ये भगवंत गेले आणि भगवंतांनी सांगितलं अरे तुम्ही एवढा मला भोग खाऊ घालता, मला अजीर्ण होतं म्हणून मी पान खायला त्यांच्या घरी जातो आणि आम्हीच शाल त्यांच्या घरी ठेवलेली आहे आणि तुम्ही त्याला जर शिक्षा देणार असाल तर ते योग्य नाही. मग ही गोष्ट पटकन जाऊन राजाला सांगितली, कारण हा जो पान विकतोय तो भक्त त्यांना आता शिक्षा द्यायची. भगवंतांची चोरी म्हणजे त्याला जन्मठेपच. आणि मग राजाने पटकन ऐकलं त्या पुजाऱ्यांचं आणि की अरे भगवंत स्वतः पान खायला तिकडे जातात आणि तो किती पानवाला किती महान आहे, त्याचं हृदय किती शुद्ध आहे की त्याच्या घरी भगवंत जातात. म्हणून राजा
त्याच्याकडे गेला आणि त्यांची विनंती प्रार्थना केली, माफी मागितली आणि सांगितलं की आजपासून भगवंतांना रोज संध्याकाळी पान अर्पण होईल आणि ती सेवा तुमची. म्हणजे भगवंत एखाद्या भक्तांची सेवा स्वीकारण्यासाठी कोणती, कशी, कधी लीला करतील हे आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही. म्हणून भगवंत, आपण या ठिकाणी बसलोय, भगवंतांचं गुणगान ऐकतोय, आपण किती शुद्ध आहे. आपण दोन व्यक्ती भगवंतांना पटकन शरण जातात. एक तर त्या व्यक्तीच्या पुण्यकर्माचं फळ म्हणून आपण या ठिकाणी आलोय, आणि दुसरं म्हणजे त्याला एक असा धडा मिळतो नास्तिक असलेला की त्याला भगवंतांचे पाय धरावे लागतात. कोणती कथा आपण ऐकतो नेहमी चैतन्य चरितामृत मध्ये, पलीकडे आहे ना, जगाई आणि मदाई. किती नास्तिक होते, त्यांनी भगवंतांचे पाय धरले. आणि एक म्हणजे आपल्या पुण्यकर्माचं फळ आपल्याला मिळतं, म्हणून आपण भगवंतांच्या लीला ऐकतो. मग तसंच आहे, भगवंत आपल्याही आयुष्यामध्ये आपली कधी परीक्षा घेतील हे आपल्याला कळत नाही आणि कळणारही नाही. शालिग्राम सिंगाची पण एक लीला आहे जगन्नाथपुरीमध्ये. त्यानंतर फणसाच्या चोरीची पण एक लीला आहे. तर ह्या अशा अनेक लीला जगन्नाथपुरीमध्ये भगवंतांच्याही चालतात. खूप लीला आहेत. माझ्या या वाणीने त्या लीला सांगणं, माझ्याकडूनही त्या वधून घेतील भगवंत असं मला वाटत नाही, कारण वेळ पण कमी. आणि आपल्यालाही जर भगवंतांच्या लीला ऐकायच्या म्हणलं तर परीक्षित महाराजांनी 7 दिवस 7 रात्र कसं ऐकलं श्रीमद भागवतम, तसं आपल्याला ऐकावं लागेल. आहे का तयारी? हरी बोल. त्या पद्धतीने आपण पण या ठिकाणी, आपला वेळ झालाय, आपण थांबूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जय श्री जगन्नाथ बलदेव सुंदर महारानी की जय. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. रामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की जय. हरे कृष्ण.